आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघण्या अगोदरच इंद्रायणी नदीमध्ये एक अद्भुत चमत्कार घडला। गेल्या 2-3 दिवसापासून आळंदीमधील इंद्रायणी नदीला प्रचंड प्रमाणामध्ये पूर आला होता। आळंदीमध्ये येण्यासाठी जे 4 मार्ग होते ते संपूर्ण पाण्याखाली गेले होते। या पुरामुळे आणि पावसामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता, यंदा माऊलीची पालखी निघणार की नाही। कारण की माऊलींची पालखी रथामध्ये ठेवलेली असते आणि तो रथ मानाचे बैल वडत असतात। पण संपूर्ण पूल पाण्याखाली गेलेला असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी त्या पुलाच्या पार कसं काय जाणार, हा सर्व वारकऱ्यांना प्रश्न पडला होता। पण याच दरम्यान अशी एक घटना घडली, सर्वजण हैराण झाले। कोणी म्हणू लागलं हा चमत्कार आहे, तर कोणी म्हणू लागलं ही सर्व देवाची कृपा आहे। पण नेमकं असं काय घडलंय, कुठला चमत्कार घडलाय, चला आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ। 2-3 दिवस अखंड सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती। पाण्याचा वेग इतका होता, आळंदीला जाणारे 4ही पूल पाण्याखाली गेले होते। चाकणकडून येणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला। पुण्यावरून येणारा संपर्क तुटला। वडगाव आणि इतर परिसरामधून येणाऱ्या रस्त्यावरती देखील वाहतूक ठप्प झाली होती। अशा परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना, प्रशासनांना मोठी चिंता वाटू लागली, कारण की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं। पण सर्वात मोठा प्रश्न होता, पालखी जाणार कशी। आता या ठिकाणी खरंच चमत्कार घडलाय का, सर्वांनी लक्ष देऊन ऐका। जी परंपरा आहे त्यानुसार माऊलीची पालखी ही मानाचा बैल ओढत असतात। पण आता इथे मोठा प्रश्न होता, इंद्रायणी नदीला पूर आलाय, पुलावरती पाणी आहे, मग त्यावरून वाहनं जातील कशी काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला होता। याच दरम्यान हवामान खात्याने देखील पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला। इकडे प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला। पोलीस, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि NDRF पथक या सर्वांना सावध राहण्याचं सांगण्यात आलं होतं। याशिवाय पुलाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता। पोलिसांनी सर्वांना आवाहन केलं होतं, विनाकारण कोणीही इंद्रायणी पुलाच्या जवळ जाऊ नये, पुलावरती जाण्याचा कोणी प्रयत्न करू नये, तुम्ही जिथे थांबलात तिथं सुरक्षित थांबा, अफवांवरती विश्वास ठेवू नका, प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा। अशा परिस्थितीमध्ये अनेक वारकरी पुण्यामध्ये होते, मोशीमध्ये होते, चाकणमध्ये होते। परिस्थिती इतकी गंभीर झाली होती, स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील वारकऱ्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं। रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता। इंद्रायणी नदीचं पाणी वाढत होतं। नदी काठावरती असलेल्या आश्रम, धर्मशाळा, दुकानं यामध्ये पाणी देखील शिरलं। काही वारकरी देखील त्या ठिकाणी अडकले होते। परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते हे पाहता NDRFच्या पथकाने बचाव कार्य सुरू केलं। नदीवरती अडकलेल्या सर्व वारकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। याच दरम्यान आळंदीमधील स्थानिक नागरिक देखील प्रशासनाच्या मदतीला धावून आले। आळंदीमध्ये अनेकांनी वारकऱ्यांसाठी आपल्या घराचे दरवाजे खुले ठेवले। कोणी वारकऱ्यांना चहा दिला, कोणी जेवणाची व्यवस्था केली, तर कोणी वारकऱ्यांना रात्रीचा निवारा दिला। या संकटाच्या काळामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये माणुसकीचं दर्शन घडलं। पण या सर्वांमध्ये एक प्रश्न सतत उपस्थित होत होता, यंदाची वारी होणार का, यंदाची वारी होणार का। पाऊस चालू आहे, पुलावरती पाणी साचलंय, शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा, लाखो भाविकांची श्रद्धा। इथे अचानक लोक म्हणली चमत्कार घडला। आता हा चमत्कार नेमका काय घडलाय ते ऐका। रात्रभर कोसळणारा पाऊस हळूहळू कमी होऊ लागला। पहाटेच्या सुमारास हवामानामध्ये अचानक बदल होऊ लागला। ढगांचा जोर कमी झाला। मुसळधार पाऊस पडत होता, तो देखील आता एकदम कमी झाला आणि त्याच क्षणापासून इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली। स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, सिंचन विभागाचे कर्मचारी आणि तेथील लोकल पोलीस सतत नदी काठावरती पाहणी करत होते। पहाटेच्या पहिल्या उजेडात हे चित्र स्पष्ट झालं, पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी झालाय। सुरुवातीला यावरती कोणालाच विश्वास बसला नाही, कारण की काही तासापूर्वी जी नदी प्रचंड वेगाने वाहत होते, ज्या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली होती, त्या पुलावरील पाणी हळूहळू कमी होऊ लागलं। याच ठिकाणी संपूर्ण वारकरी आणि आळंदीमधील लोक म्हणू लागले, ही सर्व माऊलीची कृपा आहे। घाटावरती उभा असलेले अनेक भाविक हात जोडून स्मरण करू लागले। सकाळ होत गेली आणि पाणी आणखीन कमी होत गेलं। सर्वात अगोदर चाकणकडे जाणारा मार्ग, त्यावरील पूल स्पष्टपणे दिसू लागला। त्यानंतर इतर पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली। प्रशासनाने तातडीने पुलाची पाहणी केली। कुठे नुकसान तर झाली नाही ना, पुलाला कुठे डॅमेज तर झालं नाही ना, रस्ता सुरक्षित आहे का, पूल सुरक्षित आहे का, याची पाहणी केली। ही बातमी काही मिनिटात आळंदीमध्ये पसरली, संपूर्ण महाराष्ट्रात पसरली। पाणी ओसरतय, रस्ता मोकळा होतोय, पालखी लवकरच निघणार, असा आनंदाचा संदेश हजारो वारकऱ्यांपर्यंत पोहोचला। आतापर्यंत जे वारकरी चिंतेमध्ये होते, खरंच यावेळी पालखी जाणार का, ते वारकरी आता आनंदात होते। ज्ञानोबा, माऊली, तुकाराम
या नावाचा गजर होऊ लागला. शेकडो वर्षापासून चालू असलेली परंपरा पाण्यामुळे देखील बंद पडली नाही. खरंच या ठिकाणी माऊलीचा चमत्कार होता की देवाची कृपा होती? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, पुलावर पाणी साचलं, तरी देखील सकाळच्या उजाडामध्ये पूर्ण पाणी वसरलं, पूल पूर्णपणे दिसू लागला आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमध्ये पोहोचली. आपल्याला याबद्दल काय वाटते? हा खरंच एक चमत्कार होता की एक विज्ञान होतं? आपलं जे काही मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.